नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त असं झणझणीत आणि चमचमीत म्हणजेच कर्नाटक स्टाईल मध्ये आपण चिकन सुक्का बघणार आहोत. चला तर मग चिकन सुक्का बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं बघूया. चिकन सुक्का बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. बघत असाल मस्त असं 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता आपण त्यात घालूया अर्धा लिंबाचा रस. लिंबाचा रस घालून घेतलेला आहे. त्यात घालणार आहोत हळद. त्यात घालूया मीठ. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. छान मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला जास्त काही घालायचं नाही यात. चिकन सुक्का बनवायचा आहे, त्याचे मसाले नंतर दाखवते. प्रथम आपल्याला एवढंच हे करून घ्यायचं आहे. छान आपण हळद मीठ लावून घेतलेलं आहे. आता गॅसवर मी पॅन ठेवून घेतलेला आहे. बघत असाल पॅन ठेवून घेतलेलं आहे. तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला कांदा घालून घेत आहे. कांदा अद्रक लसणाची पेस्ट एकत्रच घालणार आहे मी. छान परतून घेऊया. कांदा थोडासा मऊ झाला का आपल्याला घालायचा आहे टॅमॅटो. जास्त आपल्याला लाल नाही करायचं कांदा, हलका थोडासा मऊ झाला पाहिजे बस. आता टॅमॅटो सुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिटं खाली परतून घ्यायचे आहे. 1-1.5 मिनिटानंतर आपला टॅमॅटो छान परतलेला आहे. आता आपण जे चिकनला हळद मीठ लावून ठेवलेलं होतं ते चिकन घालून घेणार आहोत. छान परतून घेणार आहोत आपण. 1-1.5 मिनिटं परतून झाकण ठेवणार आहोत. 1-1.5 मिनिट झालेलं आहे. मस्त परतलेलं आहे. आता मी झाकण ठेवून घेणार आहे आणि झाकण ठेवून आपण ते वाफेवरच मस्त चिकन शिजवून घेणार आहोत. त्याला पाणी सुटणार आहे. तुम्ही कुकर मध्ये पाणी घालून शिजवलं तरी चालेल. मी पाणी न घालता तसेच शिजवते. 10 ते 15 मिनिटं झालेले आपले चिकन शिजत आहे आणि बघू शकता असं खूप सारं पाणी सुटलेलं आहे. आणि जर तुम्हाला पाणी त्याचं आटवायचं असेल तर झाकण न ठेवून शिजवायचं. आता ह्या पाण्याचा आपण तांबडा रस्सा सुद्धा करू शकतो. मी काढून घेत आहे आता चिकन. साईडला छान शिजलेलं आहे बघू शकता. आता उतरून ठेवते. चिकन सुक्का बनवण्यासाठी ते मी मसाला काढून घेतलेला आहे. चिकन सुक्का बनवण्यासाठी काय काय मसाला लागतो ते दाखवते. इथे एक मी मोठा चमचा धने घेतलेला आहे. बडीशोप आपण घेतलेले हा चमचा अर्धी बडीशोप घेतलेली. आपल्या चहा पावडरच्या डब्यामध्ये प्रत्येक जणांच्या घरात असतो. हा अर्धा चमचा घेतलेला आहे. बडीशोप ती अर्धा चमचा. मेथी दाणे अर्धे चमचा घेतलेले. इथं मोहरी जिरं अर्धा चमचा घेतलेला आहे. एवढं आपल्याला सामान लागणार आहे छोट्या साहित्यामध्ये. इथे कढीपत्ता घेतलेला आहे. 2 अशा पानं घेतलेली. 2 मिरच्या घेतलेल्या आहे. 7-8 मिरच्या घेतलेल्या आहे. बेडगी मिरची आहे. इथे अर्धा कांदा कट करून घेतलेला आहे. लसणाची 1 कांडी घेतलेली आहे, फोडून घेतले. आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. एवढं सामान आपल्याला लागणार आहे. चला तर मग आपल्याला पूर्ण सामान भाजून घ्यायचं आहे छान. अर्धा नारळ असा खवून घेतलेला आहे, मस्त ओला नारळ. चिकन सुक्का बनवण्यासाठी मेन आपल्याला ओला नारळ लागणार आहे. आपण इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. मोठी कढई ठेवून घेतलेली आहे. त्यात प्रथम जाणार आहे जिरं मोहरी. थोडंसं हलकं भाजून घ्यायचं आपल्याला, जास्त नाही. जिरं मोहरी झालं की आपल्याला लगेच घालायचे मेथी दाणे बडीशोप. त्यातच जाणार धने. छान भाजून घेणार आणि लगेच काढून घेणार मी 1-1.5 मिनिटाने. खमंग असा वास सुटलेला आहे तर मी काढून घेत आहे. पुन्हा थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. त्यात आपण घालून घेणार आहोत कांदा आणि लसूणही घालून घेणार आहोत. कांदा लसूण भाजत आलेला आहे. त्यातच अद्रकही घातलेला आहे आणि त्यात घालणार आहोत आपण कढीपत्ता. बघा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. कांदा भाजलेला आहे. त्यातच घालणार आहोत मिरच्याही छान भाजून घेणार आहे. जास्त नाही, आपल्याला थोड्याशा कडक झाले पाहिजे एवढेच आपल्याला भाजायचे आहे. मिरच्याही छान भाजलेल्या आहेत. आपण काढून घेऊया. मिरच्या आपण काढून घेतलेल्या आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला.
आणि जे खोबरं आहे ते टाकून घ्यायचं. आपल्याला फक्त गरम करायचं आहे, भाजायचं नाही खोबरं. जी कढई गरम आहे त्यातच फक्त गरम झालं पाहिजे आपलं खोबरं. त्यात थोडीशी हळद घालून घेणार आहे मी. बघा तशी थोडीशी हळद आणि मस्त एकसारखं असं गरम झालं पाहिजे सर्व खोबरं. मसाला आपला छान भाजून झालेला आहे. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला बारीक करायचा आहे, सुक्का बारीक करून घ्यायचा आहे. जास्त पाणी घालायचं नाही, हलकं पाणी घालून बारीक करून घ्यायचंय छान. आपला मसाला थंड झालेला मी बारीक करून घेणार आहे. मस्त छान आपला मसाला बारीक झालेला आहे. तुम्ही काढून घेते. थोडं पाणी घालूनच वाटलं मी, बारीक होत नव्हतं म्हणून. आता जे खोबरं आहे ते आपल्याला बिलकुल पण पाणी घालायचं नाही, सुक्क वाटायचं एकदम. छान आपलं खोबरंही बारीक झालेलं आहे. आता आपण मस्त एक जीव करून घेणार आहोत दोन्ही. पण ज्याच्यात मिरची बारीक केली होती त्यातच आपण खोबरं बारीक केलं, त्यासाठी आपला खोबऱ्याचा कलर लाल झालेला आहे. मिक्स करून घेतलं मस्त. आता फोडणी घालूया. ज्या कढईत आपण मसाला भाजला होता त्याच कढईत आपण तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की घालणार आहोत थोडंसं मोहरी. मोहरी छान फुलले की घालायचे आपल्याला लसूण, ठेचलेलं लसूण आहे आणि कढीपत्ता. मस्त असे फोडणी बसते, बघू शकता. फोडणीचा छान असा खमंग वास सुटलेला आहे. आता आपण जे मसाला आपण वाटून ठेवला होता तो मसाला घालून घेणार आहोत, छान परतून घेणार आहोत. मसाल्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचाभर गरम मसाला. घातला नाही घातला तरी चालेल, मी थोडासा घातलाय. तसं बनवलं तरी खूप छान होतो. लगेच त्यात घालणार आहोत आपण मीठ. थोडंसं मीठ घालायचं आहे. आपल्या चिकन मध्ये मीठ घातलेलं आहे आपण, अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे मी. 7 ते 8 मिनिट झालेले आहे. मस्त आपला मसाला परतत आहे आणि बघू शकता मस्त असं सुक्का झालेला आहे मसाला आपला, तेल सोडलेलं आहे. आता घालूया आपण जे शिजवून ठेवलेलं चिकन आहे ते घालून घेणार आहोत. या पद्धतीने घालते मी, पाणी नाही घालणार. आपल्याला पाणी नाही, सुक्का बनवायचं आहे चिकन, त्यासाठी पाणी नाही घालणार. नुसतं असं चिकन घालून घेणार आहे, चिकन पीस. आपल्याला चिकन ही मस्त असं 7 ते 8 मिनिट कमी गॅसवर छान परतून घ्यायचं आहे. बघत असाल खूप छान आपलं चिकन सुक्का तयार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.